महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आज आपण एका अशा शेतकऱ्यांच्या दावणीला आलेलो आहोत की ज्यांच्या दावणीला आज जवळपास 2 कोंड असतील, 2 गायी असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये या शेतकऱ्यांचं मोठं नाव आहे। त्या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत, कारण बऱ्याचदा एक गोष्ट आवर्जून आपण पाहण्यात येते की एखादा शेतकरी त्याच्या म्हणजे वडील असतील, आजोबा असतील, त्यांचा परंपरागत जो चालत आलेला व्यवसाय असेल, धंदा असेल, त्याचं काम तर करतच असतो। आता ज्याच्यामध्ये उदाहरण म्हणजे आता यांच्याकडे जवळपास बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये म्हशी आहेत। आता ते करत असताना दावणीला एक म्हणजे कोणतं कारण आहे की आज खोंड सांभाळणं, गायी सांभाळणं। आज बऱ्याचदा असं होतं की बरेच जण मोठ्या प्रमाणात म्हशी सांभाळत असतील, इतर पशु सांभाळत असतील, पण ते देशी गोवंश किंवा आपला खिलार सांभाळताना आपल्याला पाहता नाही येत। पण आज या मालकांचं आवर्जून आपण नक्कीच कौतुक करूया मुलाखतीच्या माध्यमातून। मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा। धनंजय यशवंत खेमलापुरे, गाव उपरी, तालुका हातकलंगडे, जिल्हा कोल्हापूर। माझा फोन नंबर 9860357766। मालक, आता आम्ही या खोंडांची माहिती थोडीशी नंतर घेतो। आम्हाला थोडंसं तुमच्या दावणीला म्हशी किंवा काय तुमचं कामाचं स्वरूप आहे ती माहिती द्या। आता माझ्या गोट्यात म्हशी व लहान मोठी वासरं मिळून 150 जनावर आहेत। 70 म्हशी दुधाची आहेत। पण मी जी खोंड जी आणल्यात याच्या अगोदर डॉक्टर साहेब, आमचे वडील, आमचं आजोबा पंजोबा बैल पाळत होते, पण मध्ये जरा वडील वारल्यामुळे खंड पडलेला। पण आता मागल्या वर्षी आम्ही एक जोड आणली। माझी 15 एकर जमीन असून मी बाहेरील एक 15 एकर केलेली आहे। पण आता असा अभ्यास केला आहे की त्या जी 2 वासरं आणली ती मी बैल 4 दाती होती, त्यांच्यावर आऊत केलेला आहे। आता माझा ऊस बैठला तर 2 टनाच्या आत काही पीक पडणार नाही ॲव्हरेज। बैलाशिवाय पर्याय राहणार नाही। किती अत्याधुनिक यंत्र निघू देत, पण बैलाशिवाय पर्याय राहणार नाही। माझं 75% काम बैलानं काम केलेलं आहे। उलटा कुळव मारणे, भरणी करणे बैलानं, सगळे अवजार तुम्हाला दाखवीन मी आहेत। मला आता तुम्ही शेतीमध्ये असं म्हणताय की म्हणजे ट्रॅक्टर किंवा ह्याच्यापेक्षा आपल्या बैलांवर केलेली शेती कधी चांगली? आता काय बघा, पाऊस चालू आहे, तुमचा ट्रॅक्टर चालत नाही, पण माझी बैलं चालतात। उलट्या कुळवला बैलं चालतात। 10 बायकाचं काम 2 तासात माझी उलट्या कुळवला बैल 2 एकर मारतात। मागच्या वर्षी 30 एकर माझ्या बैलांनी 30 एकर उलटा कुळव भरणी सगळी बैलांनी केल्या आणि सगळी बैलावर मी शेती पिकवल्या। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात कुणाची पिकली नाही तेवढा माझा ऊस चांगला आलेला आहे। भविष्यात मी एवढं सांगतो, बैलाशिवाय पर्याय राहणार नाही। आम्हाला डॉक्टर साहेबांनी जोडी घ्या, मी 100 म्हशी पाळल्यावर कोण आले नाहीत, पण मागल्या वर्षी जी मी प्युअर मांदेशी शंकेश्वरवरून जोडी आणली ती गाव बघायला येते। आता ही पाडी आणल्यात रोज 3-4 बघायला येतात आणि एक अर्धा तास यांच्याजवळ बसलो ना, इतकं समाधान लाभते बैलांच्या जवळ। आता हे भाचा शेत करतात, हे माझा भाऊ, हे मुलगा, हे फोन बघण्यापेक्षा या खिलारमध्ये गुंतला आहे, गुंतू दे म्हटलं। फोन न बाद होण्यापेक्षा त्याला स्कूलमध्ये 50% मार्क आहेत, नोकरी घ्यायला लागणार नाही। माझी शेती आणि खोंड सांभाळा तर बास आहे। मला का आता एक गोष्ट तुम्ही म्हणजे देशी गोवंश किंवा खिलार आपलं सांभाळलं पाहिजे हे तर आमच्या लक्षात आलं, पण आता एक विचारायचं आहे की आता 100-150 तुम्ही जवळपास सगळी लहान मोठी जनावरं म्हणतात ते, पण त्या कामाच्या व्यापातनं हे काम एखादं जोड अजून त्याला आणणं हे लोड नाही का तुमच्यावर कामाचा? मालक, मी काय आहे, शर्त्या वगैरे करणारा माणूस नाही, पण शेतीला त्या 150 जनावरांना ही 2 वासरं माझी भारी आहेत। जे शेतीतलं काम करायला येत ना, आता मजूर मिळणार, नवीन पिढी मजूर काम करणारी शेतात आता बंद झालेली आहे। सगळ्यांना पैसा बसून पाहिजे झाला आहे, शेतात दिवसभर काम करायला कोणाला आवडेना। म्हणून मी डोक्यात घेऊन मागल्या वर्षी एक जोड आणली आणि 30 एकर आऊत केल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की बाबा भविष्यात बैलांच्या शिवाय, खिलार शिवाय, ह्या खिलार बैलांच्या शिवाय चालणार नाही। आणि आपण साहेब ऊस बघायला जाऊयाच आता। शेती बैलांचं काम जे होतंय 80% ते तुमच्या यांत्रिकीकरणानं होऊ शकत नाही। ओके, आता मालक एक गोष्ट आम्हाला ह्याच्यातून हे पण विचारायची की ठीक आहे, आता शेती आपण करतोय, पण एखादा शेतकरी म्हणेल की मला चालू रनिंग मधली बैल घेतली पाहिजे, पण आपण आता खोंड घेतली, मग हा तालमेळ कसा काय आपण? नाही, मागल्या वर्षी मी चालू रनिंग मधलीच बैल आणलेली, त्यातलं एक माराई आलं म्हणताना मी जोड विकली आणि आता ही आणल्यात काम काय नाही आहे। आता मला दिवाळीला आता हरभरा पेरला 15 एकर ना, त्यात कुल्फी मारायला वासरं तयार होतात आणि आता ही सवय होती सगळ्यांची, ह्याच्यामुळे मी लहान वासरं आणली। आता मोठी बैल, तयार बैल आणून ती शेतीत चालवणं आणि ही लहान खोंड आपण तयार करून चालवणं, ह्याच्यात काय मजा आहे? मजा ह्यात वेगळीच मजा आहे साहेब। ह्याला माया लावतोय, प्रत्येकाला लळा लावतोय। ती 4 दाती खोंड आणली, त्याचं गुण माहीत नसतात आपल्याला। मी त्याला नाव ठेवणार नाही, पण आणल्यास कामाला चालू म्हणून शेतकरी काय करतोय, आपण चालू बैल आणायचं असं डोक्यात असतो विषय। मी लहान खोंड आता एक 20,000 रुपये सपलं माझं। चडचण, खरसुंडी, शंकेश्वर 10 वेळा गेलो, शेवटी म्हटलं ही पसंत पडली मला। कुठली आली रे?
जत तालुक्यातली आलती खरंच याला संकेश्वरला विकायला, तिथं घेतली ही जोड मी. मग तुम्हाला इकडचा जवळचा मोठा बाजार संकेश्वर तो कोणत्या दिवशी असतोय? प्रत्येक शुक्रवारी असतोय. मग संकेश्वर फक्त खिलार गाय बैलच का सगळे जनावर असतात? मानदेशी, खिलार, देशी सर्व, सगळ्यात मोठा बाजार आमचा संकेश्वर आता. ओके. मग आता तसं पाहायला गेलं तर आज आपण चॅनलच्या माध्यमातून फिरत असताना बऱ्याच गावच्या जवळचे बाजार हे मोडकळीस आलेत. मग संकेश्वरचा बाजार हा आजही तिथं पाहिजे तशी वासरं मिळायला साहेब, फक्त बैल बघायला कमीत कमी 4 तास फिरायला लागतो, एवढा बैल बाजार येतो प्रत्येक शुक्रवारी. ओके. मला का आता एक गोष्ट विचारायची की तुम्ही सांगितलं बैलाच्या साह्याने तुम्ही 15 एकर शेती स्वतःची करताय, अजून घेतली. मग हे जे तुमच्या जनावरांना गोठ्याला लागणारं जे वैरण आहे ती स्वतःची सगळी असते का विकतचं पण? नाही, माझे 8 एकर चारा स्वतःच आहे साहेब. मग विकतचं काही घ्यावं लागते? यांना थोडं चारा, कपरी पेंट, थोडं ते काय सातू वगैरे घालतोय ते घेतोय भाचा विकत. चारा विकत घेत नाही, घरचा चारा आहे. आता ही जी वासरं आणलीत तर यांना आपण हळूहळू कशा पद्धतीने यांना ट्रेनिंग देत असतो? आता सध्या गाडी चालू आहे. आता पाऊस उघडला की त्यांना रिकामा आम्ही अवताला फिरवणार. अवताला फिरवून झालं की पुढच्या वर्षी आज 1 वर्षानं ती भरणीला आमच्यात चालणार उसाला. 5 फणी बांडगं, 5 फुटी सरी आहे. 5 फुटी सरीत साहेब आम्ही बैल मारलेत. 3 फुटीतच नाही, 5 फुटीत आम्ही जे आऊत केलाय ते तुमचा ट्रॅक्टरचा आऊत होत नाही. 2 वेळा जर बांडगं मारला आणि रेझर मारला, ट्रॅक्टर एवढा आऊत, बैलांच्या एवढा आऊत ट्रॅक्टरचा होत नाही. ओके. आता हे जे तुम्ही तुमचा मशीनचा दुग्ध व्यवसाय हा तुमच्या वडील का तुमच्यापासून चालू केला? मी 2006ला कॉलेज संपलं, BA पूर्ण झालं. काय करायचं विषय होता पुढे. ही जमीन आम्ही करायला घेतली ती पहिला, पूर्वी खंडानं पाळ्यानं करायला घेतलेली. त्याच्यानंतर आम्ही खंडानं घेत खरेदी करत गेलो. म्हशी त्यावेळेपासून वाढवत गेलो. पहिला मी स्वतः बघत होतो 10 म्हशी, मग 20 म्हशी लोड झाल्यावर भया वाढवत गेलो. असं वाढत दुग्ध व्यवसाय केला. माझं गावात सगळं रिटेल विक्री होते दूध 74 रुपयानं, आणि असं वाढत जाऊन माझ्या आता जनावर 150 आहेत. ओके. आता खरं तर तुम्ही संख्या 10 वरून 150 वर गेले. आज आम्ही काही शेतकऱ्यांकडे गेलो ते 150 वरून 10 वर येतात किंवा 150 वरून 0 वर येतात. त्यांना अनुभव शेतीतला पाहिजे. आमच्या वडिलांचा अनुभव होता जनावरांच्यात तज्ञ. आमचं वडील 200 फुटावरून सांगणार बैल तो घ्यायचा म्हणून, एवढा बैलमध्ये पारखे होतं. आता मग मी तुम्हाला फोटो दाखवतो, व्हिडिओ दाखवतो बैलांचा. आमच्या वडिलांचे सगळं जपून ठेवलेले आहेत. मी खिलार एकदम डॉन आहे त्यात साहेब, आणि मला लय आवड आहे त्या खिलारमध्ये. मग वडिलांच्यामुळे ज्ञान येत गेलं. आता लोक काय करल्यात, बँका लोन दिल्यात 50 लाख कोटी रुपये. घ्यायचं, अनुभव नाही काय नाही, 2 वर्ष चालवायचं आणि 10 वर येऊन बसायचं. पहिला अनुभव घ्यायला पाहिजे, स्वतः उतरून 2 वर्ष राबायला पाहिजे, आणि मग व्यवसाय चालू पुढे ठेवायला पाहिजे, माझं मत आहे. ओके. आता मला एक गोष्ट अजून एक विचारायचं झालं तर तुम्ही सांगितलं की 150 म्हशी सांभाळत असताना एक समाधान आपलं देशी गोवंश सांभाळण्यात आहे. आज थोडंसं आमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून काय तुम्हाला सांगता येईल की काही व्यवसाय असू द्या, कुठलाही उद्योगधंदा असू द्या, पण ह्याच्यातलं एक समाधान 2 शब्दात कसं सांगाल? 2 शब्दात म्हणजे साहेब, आता कसं आहे, चढ आहे तिथं उतार आहे. आता ही जी क्रेज थोडी मध्ये कमी झाली, पण मी आता पळालोय. आता आमच्या भागात लोकांनी बघितलंय मी आवतं मारताना, काय रान स्वच्छ झालं, शेत किती स्वच्छ झालं असं प्रत्येकजण म्हणालाय. 10 वर्षात इंदुलकर महाराजांनी सांगितले शेतीला हे सोन्याचे दिवस येणार, हे सगळं जाणार, हे फोन वगैरे जाणार म्हणून सांगितलेत ना. ह्याला साहेब आता सोन्याचाच दिवस येणार आहेत. जो शेतकरी शेती करणार आहे तो बैल पाळणारच, आणि बैल पाळल्याशिवाय पर्याय राहणार नाही. यांत्रिकीकरण, आता पावसात तुमचं यांत्रिकीकरण चालत नाही. जरा घात आली तर आमचा बैलाचा आऊत चालू शकतोय. ओके. आणि आता प्रत्येक आता समजा वडिलांची इच्छा असते की मुलांनी जे मी केलंय त्याच्या पुढे जावं. कदाचित काही जण असे म्हणतात की मी जो व्यवसाय केला त्याच्यात तू नको पडू, तू काहीतरी कुठलं तरी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे शिकन, तू त्याच्यामध्ये चालू. आज असं नाही वाटत का की मुलांनी त्याच्यात जावं? तर आपला उद्योगधंदा पुढे घेऊन जाण्यासाठी कसं मार्गदर्शन मुलांना असतं? कसं आहे सांगू, आता 100त 1 मुलगा गेलाय या पुढे, तुमचा कॉम्प्युटर इंजिनियर वगैरे 100त 1 झालाय. 99 मुलं त्यानं काय करू असं बुचकळत पडल्यात. बाबाजी प्रॉपर्टी आहे म्हणून बसून खायला. मला काय त्यांच्यावर आरोप करायचा नाही आहे. जो व्यवसाय होता त्यात तिने वडिलांनी PhD करून काय तर थोडा असं दुग्ध व्यवसाय थोडं काय तर वाढवून त्याला काम लावलं असतं. पूर्वी कसं होतं साहेब, आपल्या घरी 2 म्हशी 2 बैलं असायची, घरातलं दूध खाऊन मुलं गुटगुटीत होती. आत्ता बाबाजी प्रॉपर्टी आहे म्हणून मुलं कुठेही जावा, मी काय आरोप करत नाही, फोन बघतच बसतात. कुठेही जावा, ते लहान मुलं असू देत मोठी मुलं असू देत, मुलं फोन बघत बसतात. ते मला सांगण्याचं एवढंच तात्पर्य, ज्यांच्या घरी म्हशी बैलं होती, कोंड होती, तिने पाळावं, आणि शेती जास्त असली तर त्या मुलांना त्यातच यांत्रिकीकरण करून मिळवावं. आता बाहेर काही राहिलेलं नाही. जर त्यांचा मुलगा अतिच हुशार असला तर तिने नोकरीला पाठवावं, नाहीतर आपला हाही उद्योगधंदा पुढे वाढवत राहावं. आमची आता ही सगळी मंडळी आहेत की नाही, हे बघा हांडी वगैरे आहेत की नाही, सगळे भरपूर खिलारप्रेमी आहेत. ह्यांचा नाद करायला नाही साहेब. एक हाती पाळल्या तिने आता जो खिलार पाळलेला आहे, घास नाही कोणाचा, मी त्यांना कायम शाबासकी देतो, डॉक्टरांना विचारा. असा पाळणारा माणूस राहिलेला नाही. पण ह्यो भविष्यात ह्याला डिमांड येणार, सोन्याचा भाव येणार. आप्पाजीवाडीची आमची भाकणूक पालखीतनं मिरवल,
बसवराजा पालखीत मिरवलं. शंकर आम्ही महादेवाला जात नाही, ह्या 2 खिलारांचं सकाळी उठून दर्शन घेतोय. आमचं शंकर हीच आहे म्हणतोय, आमची मिळगत हीच आहे म्हणतोय. मालक धन्यवाद. या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमचा उद्योगधंदा असेल या खोंडांची माहिती घेतली. आता आपण थोडंसं गायींकडे जाऊया, त्या गायींबद्दल पण आम्हाला माहिती बोले. मालक आता मुलाखतीच्या सुरुवातीला आम्ही दावणीचे तुमची खोंड असतील, इतर तुमचा उद्योगधंदा असेल त्याची माहिती घेतली. दावणीला देशी गोवंशामध्ये गाय पण सांभाळण्यामध्ये कुठलं शुभ लक्षण? आम्ही असं ऐकलंय की एखादी गाय दावणीला आली तर आपली कामं असेल, घरातलं काही चांगल्या गोष्टी असतील किंवा उद्योगधंदा असेल याच्यात प्रगती होत असते. काय गायीचं महत्व आहे आपल्या? 2006 साहेब मी हे शेत करायला घेतलं खंडानं. मग पूर्वी आम्ही म्हैस वगैरे काही नव्हती इथं, तर काळ सिद्धेश्वर महाराजांच्याकडून 14,000ला पहिली देशी गाय आणली. शेत करायला घेतलं आम्ही, देशी गाय आणली. तिचं दूध आम्ही घरी खायलो, एकच गाय, तिचा फोटो वगैरे आहे तुम्हाला दाखवतो. आणि देशी गायीमुळं ती आता फोटो आणतोय बघा, ती एकच गाय ती होती. त्या ज्या पायगुणामुळं आम्ही ही 14 एकर जमीन खरेदी केली आणि हे 150 जनावर त्या गायीमुळे आहेत. असं का मी छाती टुकून सांगतो, त्या गायीच्या आशीर्वादानं असं काय माहीत, त्या आल्यापासून आमचं सगळी भरभराटी होऊन गेली. ही 10-11 व्याली, 8 खोंड दिली आणि 3 पाड्या दिली. आणि मला गायीबद्दल सांगायचं एवढंच की गाय म्हणजे काय आता जेवढी मोठमोठी लोक जी गायी पाळायचं आता डोक्यात घ्याल्यात काय, त्यांना आत्ता त्याचा अभ्यास आलाय. गाय आपल्या का 36 कोटी देवाची आमचं वडील सांगायचं खरंच आहे. आणि ह्या 2 गायी आहेत आमच्या गोट्यात, ह्या म्हशींच्यात मुक्त फिरत असतात. आणि आमच्या डॉक्टर साहेबांचं, दीपक सोलनकरांचं मत काय आहे, ह्या गायी फिरत असल्यामुळं म्हशींना प्रतिकार शक्ती वाढते. ह्या गायींचं जे हे होतंय. आणि ह्याचं आता आम्ही आमच्या गावात गोमूत्र घेऊन जातात, दूध घेऊन जातात सरळ. ह्या गायीबद्दल मला सांगायचं झालं तर साहेब, गाय म्हणजे आमचा जीव की प्राण आहे. म्हणजे लक्ष्मी ती लक्ष्मी आहे आमची. येस. मग आता एक गोष्ट आता थोडंसं आम्हाला हे विचारायचं की मग एखाद्या आता गाय असताना पैदास घेण्यासाठी मग इथं तुमच्या गावाच्या जवळ तुम्ही सतीश हांडे यांचा शेतकऱ्यांचा उल्लेख केला की वळू सांभाळलेले. माझ गावात वळू सांभाळलं तर ह्या गोष्टीचा गोपालकांना फायदा होतो मोठ्या प्रमाणात. भरपूर फायदा होतो साहेब. इतकी सेवा दिलीत तिने. आत्ताचा वळू आहे प्युअर खिलार वळू आणलेला आहे. मी डॉक्टर साहेबांनी सांगितलं मी पाळायलाच घेतला असता, तिने ती वळू आणलाय. मला असं हाऊस आहे या प्युअर आणण्याची. तिने घर सेवा देतात, फोन केलं की घेऊन येतात. त्यांच्यामुळं फायदा, त्या अंड्यांच्यामुळे इतका फायदा झाला की लोक गायी पाळाल्या. आम्हाला गाभण भरवायसाठी इचलकरंजीला जायला लागायचं. पाटील म्हणून आहेत वैरण बाजारजवळ, तिकडं टेम्पोतून येताना आम्हाला ट्रॉफिकचा वगैरे त्रास व्हायचा. हिने पाडा आणल्यामुळं आम्हाला इतकी सेवा भारी झाली छान. आणि आता आम्ही एकाला 2 गायी पाळल्या, सेवा चांगली मिळाल्यामुळे. मला खूप खूप धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्या गावामध्ये वळू सांभाळल्यानंतर तुम्हाला पण कसा फायदा होत असतो, आणि आज मुलाखतीच्या माध्यमातून प्रत्येकाने गाय आणली पाहिजे. खरं तर आणली पाहिजे. तर याबद्दलची माहिती आम्हाला मिळाली. खूप खूप धन्यवाद मंडळी. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मालक. नमस्कार. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.